मुलांनो, ख्रिसमसच्या म्हणजे नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करताय ना? सर्व लहान मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्यांची वाट पाहायची असते. असं म्हणतात की तो ईसा मसीहचा वाढदिवस असतो. सांता क्लॉज त्या दिवशी गिफ्ट म्हणजे बक्षिसं वाटत असतो ना, म्हणून बालमंडळी खुश. सांता आपल्या रेनडिअरच्या म्हणजे 12 शिंगांच्या गाडीतून गिफ्ट्स वाटायला येतो असं म्हणतात. आणि त्याच्या गाडीचे रेनडिअर किती असतात? 9. आणि त्यातलाच एक असतो रुडॉल्फ. आज मी शिल्पानानी त्याच रुडॉल्फची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे रुडॉल्फ आणि सांता क्लॉसचे गिफ्ट. गोष्ट आहे उत्तर ध्रुवावरची म्हणजे नॉर्थ पोलवरची. इथे सेंट निकोलस म्हणजे सांता क्लॉज आणि त्याची बायको म्हणजे मिसेस निकोलस बरोबर राहत होते. उत्तर ध्रुव म्हणजे अगदी थंडगार बर्फाची जागा आहे. तिथे सतत बर्फ पडत असतो म्हणतात की सांता क्लॉज अजून तिथेच राहतो आणि त्याच्याबरोबर काही बुटकी माणसं म्हणजे एल्व्स व 12 शिंगा म्हणजे रेनडिअर्स पण राहतात. हे एल्व्स सांताची मदत करतात मुलांसाठी खेळणी बनवण्यासाठी व रेनडिअर ती खेळणी भरलेली गाडी ओढत नेतात. सांता क्लॉज दरवर्षी क्रिसमस ईव्हला म्हणजे क्रिसमसच्या आधीच्या संध्याकाळी मुलांना गिफ्ट देत असतो. सांता क्लॉज आणि त्याची बायको मिसेस क्लॉज रेनडिअरची चांगली प्रेमाने काळजी घेत असतात. एक दिवस ते दोघेही रेनडिअरला काही खायला देत होते. तेव्हा सांता क्लॉजची बायको म्हणाली, हे रेनडिअर तर आपल्या मुलांसारखेच आहेत आपल्यासाठी. आजपासून मी यांना नावाने हाक मारेन. असं म्हणून तिने सर्व रेनडिअर्सची नावं ठेवली. काय काय ठेवली माहिती आहे? डॅशर, डॅन्सर, प्रॅन्सर, कमेट, विक्सेन, क्युपिड. आणि एकदा काय झालं, एक रेनडिअरनी छोट्या पिल्लाला जन्म दिला. मिसेस क्लॉजनी त्याचं नाव ठेवलं रुडॉल्फ. हा रुडॉल्फ होता ना, तो इतर रेनडिअर्सपेक्षा थोडा वेगळा होता. त्याचं नाक लाल व चमकणारे चकचकीत असे होते. तो थोडा मोठा झाल्यावर बाहेर खेळणाऱ्या इतर रेनडिअर्सच्या ग्रुपमध्ये गेला व सर्वांना म्हणाला, हॅलो, मी रुडॉल्फ. कसे आहात तुम्ही सर्व? मला पण तुमच्याबरोबर घ्याल खेळायला? माझे मित्र बनाल का? सर्व रेनडिअर आपला खेळ थांबवून त्याच्याकडे पाहतच बसले. एकजण त्याला म्हणाला, तू रेनडिअर आहेस का? मग आमच्यासारखं कसं दिसत नाहीस? वेगळाच दिसतोस. तुझं नाकही लाल चमकदार आहे. आमचं तर असं नाही आहे. नाही, तू आमच्याबरोबर नाही खेळू शकत. सर्व रेनडिअर्स त्याच्या म्हणण्याला होकार देतात व सर्व रेनडिअर्स त्या रुडॉल्फची थट्टा मस्करी करू लागतात आणि म्हणतात, अरे याचं नाक पा कसं सर्कसतल्या जोकरसारखं आहे असं म्हणून खो खो हसू लागतात. तेव्हा रुडॉल्फ नाराज होऊन घरी निघून जातो. आईला म्हणतो, आई, माझं नाक असं का गं लाल आणि चमकदार आहे? इतर रेनडिअरसारखं का नाही? सर्व माझी थट्टा करतात, चिडवतात. तेव्हा आई त्याला गोंजारत जवळ घेत म्हणते, जाऊ दे रे, काही हरकत नाही, उदास नको हो, थट्टा केली म्हणून. अरे त्या इतर रेनडिअर्सना माहितीच नाही की तू खास आहेस. असं छान चमकदार नाक काही सर्वांना मिळत नाही की. तू खास आहेस ना, स्पेशल आहेस ना, म्हणून तुलाच मिळालं असं नाक. पहा, एक दिवस असा येईल की सर्वजण तुझीच तारीफ करतील. पण रुडॉल्फ नाराज राहू लागला. एकटा स्नोमॅनशी खेळत बसायचा. रुडॉल्फ एकदा सांताजवळ गेला व तक्रार करू लागला, कंप्लेंट करू लागला, पहा ना सांता, सर्वजण माझी थट्टा करतायत लाल नाकामुळे. खरं सांग, मी काही इतका वाईट दिसतो का? त्यावर सांता म्हणाला, नाही अरे, उलट तूच खूप गोड दिसतोस या चमकदार लाल नाकामुळे. मग रुडॉल्फने सांताला विचारलं की मग मी तुम्हाला मदत करू का गाडी चालवायला? तेव्हा क्रिसमसही जवळच आला होता आणि सांता व एल्व्स म्हणजे बुटके मिळून लहान मुलांकरता खेळणी बनवत होती व पॅक करीत बसले होते. त्या रुडॉल्फचं बोलणं ऐकून सांता हसला व म्हणाला, बेटा, तू अजून खूप लहान आहेस,
मोठा झाला ना की गाडी चालवायला मला मदत कर हां. आता तू एक काम करू शकतोस. मदत तशी कर की पॅक केलेली खेळणी बॅगमध्ये भरून गाडीत ठेव. रुडॉल्फला खूप आनंद झाला. काहीतरी काम तर मिळालं म्हणून उड्या मारत आनंदाने तो काम करू लागला. तेव्हा सॅन्टा त्याला म्हणाला, बुटक्यांना म्हणाला की जाऊन तुम्ही रेनडिअर्सना सांगा की पोटभर खाऊन पिऊन तयार राहा. आपल्याला आजच खेळणी लहान मुलांना वाटायला निघायचं आहे. तेव्हा मिसेस क्लॉस म्हणाली, ठीक आहे, मी सर्व तयारी करू लागते व रेनडिअर्सनाही तयार व्हायला मदत करते. पण तुम्ही तर आधी तयार व्हा. तुम्ही पण तुमचा लाल ड्रेस घाला आणि बूट घाला. दाढी केस कंगव्यांनी छान विंचरून घ्या आणि टोपी घ्यायला विसरू नका हां. आता बाहेर गर्दी वाढेल तेव्हा लवकर लवकर तयार व्हा आणि निघा गिफ्टची गाडी घेऊन. सर्व खूप खुश झाले होते. तेव्हा सर्व तयार होऊन निघाले. सॅन्टा तयार होऊन बाहेर आले आणि गाडीकडे बघून म्हणाले, हां, सर्व गिफ्ट्स ठेवल्या ना छान, आणि रेनडिअर्स तुम्ही तयार आहात ना. तेवढ्यात काय झालं, एक एल्फ म्हणजे बुटका आला धावत धावत व म्हणाला, त्याचं नाव काय होतं माहिती आहे, ओरिओ. आणि तो म्हणाला की सॅन्टा बाहेर हवामान म्हणजे वातावरण खूपच खराब आहे. तो खूपच घाबरा व काळजीत असलेला दिसत होता. बाहेर सर्व ठिकाणी खूप धुकं म्हणजे फॉग झालं होतं. काही जवळचं पण दिसत नव्हतं. माणसाला माणूस गाडी काही दिसत नव्हतं. इतकं धुकं होतं. तुम्ही कसे जाणार एवढ्या धुक्यात मुलांना गिफ्ट द्यायला. त्यावर सॅन्टा व मिसेस क्लॉस काळजीत पडले. ही तर मोठीच पंचायत झाली, अडचण झाली. पण सॅन्टा म्हणाला, मला तर जायलाच पाहिजे, जाणं भागच आहे. मी लहान मुलांना नाराज तर नाही करू शकत. सर्व लहान मुलं माझी वाट बघत असतील. सॅन्टा आणि मिसेस क्लॉस काळजी करीत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष रुडॉल्फवर गेलं. त्याचं लाल नाक चमचम करत होतं. त्याने हसत म्हटले, हा हा हा, मला एक आयडिया कळली. आता काळजीचं काहीच कारण नाही. या रुडॉल्फचं चमकदार लाल नाक आहे ना, ते धुक्यात आपल्याला मस्त रस्ता दाखवेल, चमकत असल्यामुळे. सॅन्टा रुडॉल्फला म्हणाला, रुडॉल्फ चलशील ना तू आमच्याबरोबर. त्यावर रुडॉल्फ तर खूपच खुश झाला. मग म्हणाला, खरंच का सॅन्टा, तू मला नेशील. सॅन्टा म्हणाला, हो, तू सर्वात पुढे राहावं. तुझं चमकणारं नाक आम्हाला टॉर्चसारखा उजेड दाखवेल. रस्ता दिसत जाईल व आम्ही तुझ्या मागे मागे येऊ. तू सर्वात पुढे राहा. सॅन्टा आपल्या स्लेमध्ये म्हणजे गाडीत बसले व म्हणाले, चला पुढे चला. रुडॉल्फच्या मागून चालत राहा. हे ऐकून रुडॉल्फ खूपच खुशीने पुढे चालू लागला. बाकी रेनडिअर त्याच्या मागे. तर विचार करू लागले बाकी रेनडिअर्स की अरे, आपण तर याची थट्टा केली, पण हा तर खूपच उपयोगाचा आणि कामाचा निघाला. नंतर तर धुकं अधिक दाट होऊ लागलं आणि रुडॉल्फने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. त्याबरोबर त्याचं नाक आणिकच चमकू लागलं. जसं काही मोठा टॉर्चचा उजेड पडतो ना रस्त्यावर, तसा. व सॅन्टा क्लॉस त्याला म्हणाला, वा रुडॉल्फ, छान, तुझ्यामुळे आम्ही रस्त्यावर पुढे जाऊ शकलो आहे व लहान मुलांच्या स्टॉकिंग्समध्ये म्हणजे मोजांमध्ये गिफ्ट ठेवू शकतो आहे. मुलंही खूप खुश व सॅन्टा आणि रेनडिअर पण खूप खुश. घरी परत आल्यावर सॅन्टा क्लॉज रुडॉल्फचे पाठ थोपटतो, शाबासकी देतो. बघ रुडॉल्फ, मी म्हटलं होतं ना की तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस म्हणून. बरोबर होतं की नाही ते. आजपर्यंत मी लहान मुलांना ख्रिसमसच्या गिफ्ट्स वाटत होतो, पण आज मलाच रुडॉल्फच्या रूपानं ख्रिसमसची गिफ्ट मिळाली. आणि तेव्हापासून सॅन्टा क्लॉसच्या स्लेवर म्हणजे गाडीवर रुडॉल्फच पुढे असतो व कितीही बर्फ, धुकं, थंडी, अंधार असला तरी सर्वांना रस्ता दाखवित असतो. आपल्या टॉर्चसारख्या चमकदार नाकामुळे तो मार्गदर्शन करीत असतो. आता रुडॉल्फ एकटा नसतो. सर्व रेनडिअर त्याचे मित्र बनले आहेत व ते त्याची तारीफ करू लागले की रुडॉल्फचं नाक सर्वांपेक्षा छान आहे आणि रुडॉल्फही खूप छान आहे असं त्यांनी सर्वांनी त्याला सांगितलं. सर्व त्याच्यावर प्रेम करू लागले.
बघा, ज्या नाकामुळे लोक चिडवायचे त्या नाकामुळेच त्याचं कौतुक होऊ लागलं. म्हणून मुलांनो, लक्षात ठेवा, आपल्याकडे काही वेगळं असेल ना तर त्याची लाज न वाटू देता ते स्पेशल काही आपल्याला मिळालं आहे असं समजायचं. कळलं? मुलांना आवडली ना गोष्ट रुडॉल्फची आणि सांताक्लॉसच्या गिफ्ट्सची? मग लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट लिहायची आणि पुढच्या आठवड्यात अशी छान छान गोष्ट ऐकायला यूट्यूबवर यायचं. भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय बाय. मेरी क्रिसमस.